नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण घातांकाचे काही नियम बघणार आहोत. मित्रांनो, घातांकाचे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणारे सर्व नियम जर तुम्हाला माहीत असतील तर परीक्षेमध्ये येणारा कोणताही घातांकाचा प्रश्न तुम्हाला सुटल्याशिवाय राहणार नाही. तर बघा मित्रांनो, आपण पहिल्यांदा घातांक म्हणजे काय हे बघू. बघा, घातांक म्हणजे कोणत्याही संख्येने स्वतःला किती वेळा गुणले आहे हे दर्शवणारा अंक म्हणजे घातांक होय. तर बघा, घातांक कसा लिहितात तर a⁴n या स्वरूपामध्ये घातांक लिहिला जातो. बघा, ह्याच्यामध्ये ए म्हणजे पाया आणि n म्हणजे घातांक असतो. आपण बघा एक एक करून सर्व नियम आता बघूयात. बघा, घातांकाचा पहिला नियम काय आहे बघा. जर संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया बघा पाया हा सारखा असेल तर अशा वेळेस घातांकाची बेरीज करावी. बघा, जर संख्या गुणाकारात असतील त्यांचा पाया सारखा असेल अशा वेळेस घातांकांची बेरीज करायची. हा पहिला नियम आहे. बघा कसा असतो तो. बघा, a⁴m गुणुले a⁴n बरोबर a⁴m अधिक n. बघा, इथं पाया समान आहे. इथं पाया समान आहे आणि ह्याचा घातांक बघा इथं m आहे, इथं n आहे. घातांक वेगवेगळा आहे. जर असं जर दिलं तर बघा काय करायचं, जो पाया आहे तो एकदाच लिहायचा आणि त्याचा घातांक m अधिक n म्हणजे घातांकांची बेरीज करायची. तर बघा, प्रश्न आपण बघूया, त्यानुसार अजून तुम्हाला अधिक समजेल. उदाहरण घेऊ. बघा इथं 7चा 3रा घात गुणुले 7चा 5वा घात अधिक 7चा 8वा घात दिलाय. ह्याचं आपल्याला उत्तर काढायला सांगितलं. तर बघा, इथं पाया बघा काय, इथं 7 आहे, इथं 7 आहे, इथं 7 आहे. इथं पाया समान आहे आणि इथं गुणाकार आहे म्हणून पाया एकदाच लिहायचा. घातांक बघा काय दिलाय, इथं 3रा घात आहे, इथं 5वा, इथं 8वा. ह्या सर्व घातांकांची बेरीज करायची. म्हणजे बघा 3 अधिक 5 अधिक 8. तर बघा हे जे आपण बेरीज केली तर बघा काय येते, 7चा बघा 3 अधिक 5 8, 8 अधिक 8 16, 7चा 16वा घात. त्यानंतर दुसरं उदाहरण बघू आता. बघा इथं पाया दिलाय 9, इथं 9 आहे, इथं 9 आहे. म्हणजे पाया सारखा आहे. ह्याच्यामध्ये गुणाकार करायचा आहे. गुणाकार करायचा म्हणल्यानंतर पाया सारखा असेल तर घातांकांची बेरीज करायची. बघा घातांक इथं 6 आहे, दुसरा 7 दिलाय ती त्याच्यामध्ये मिक्स करायचा. त्यानंतर -8 दिलाय अधिक -8. बघा आपण हे जर सोडवलं तर बाकी येतं 9, 6 आणि 7 13 अधिक गुणुले -8 काय येतं -8. बघा बरोबर 13 मधून जर 8 गेलं तर कितवा घात येतोय बघा 5वा, म्हणजे 9चा 5वा घात. म्हणजे बघा इथं गुणाकार दिलता, गुणाकारामध्ये पण त्यांचा पाया सारखा आहे परंतु घातांक वेगवेगळा आहे. त्यामुळे इथं आपण घातांक पाया एकदाच लिहायचा आणि घातांकांची बेरीज करायची. नियम दुसरा आता बघू. जर संख्या भागाकारात असतील आणि त्यांचा पाया सारखा असेल अशा वेळेस घातांकांची वजाबाकी करायला सांगितलं आहे. तर बघा a⁴m भागिले a⁴n असं जर आपल्याला परीक्षेमध्ये दिलं तर हे बघा कसं सोडवायचं, a⁻m - n करायचं. बघा पाया एकदाच घ्यायचा आणि घातांकांची वजाबाकी करायची. जर पाया समान असेल घातांक वेगळा असेल तर बघा आपण याचं उदाहरण बघू. बघा 11चा 6वा घात भागिले 11चा 2रा घात. बघा इथं पाया समान आहे म्हणून पाया आपण एकदाच लिहून घ्यायचा. इथं घातांक 6वा घात आहे आणि इथं 2रा घात आहे म्हणून ह्या दोन्ही घातांकांची वजाबाकी करायची. बघा पाया समान आहे, भागाकार आहे आणि घातांक वेगवेगळे आहेत. त्यावेळेस पाया एकदाच लिहायचा आणि घातांकांची वजाबाकी करायची. तर बघा 11 6 - 2 केलं तर किती येतं आहे बघा 4, म्हणजे 11चा 4था घात. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा, 7चा 4था घात भागिले 7चा -5वा घात बरोबर किती आपल्याला विचारले. तर बघा इथं पाया समान दिलाय, भागाकार करायचा आहे आणि घातांक वेगवेगळा आहे. त्यावेळेस काय करायचं बघा, पाया एकदाच घ्यायचा आणि घातांकांची वजाबाकी करायची. पहिला घातांक 4 आहे, वजा हा -5 बरोबर 7, 4 वजा गुणुले -5. तर बघा काय येते, वजा गुणुले वजा काय असते अधिक, म्हणजे काय आलं बघा 4 अधिक 5 बरोबर 7चा 9वा घात. तिसरा नियम बघा आता. कोणत्याही संख्येच्या घाताचा घात असेल तर त्या घातांकांचा गुणाकार करायचा. बघा कोणतीही संख्या दिली, समजा x दिली, ह्या संख्येचा घात x आहे, ह्या घाताचा घात y दिलाय. त्यावेळेस काय करायचं बघा, पाया लिहायचा आणि घातांकांचा गुणाकार करायचा. बघा आपण उदाहरणानुसार बघू. बघा इथं 9चा 2रा घात दिलाय आणि संपूर्णचा 3रा घात दिलाय. त्यावेळेस काय करायचं बघा, पाया लिहायचा 9 आणि घातांक दिलाय त्यांचा गुणाकार करायचा. तर बघायचा किती येतोय 9, 2 गुणुले 3 9चा 6वा घात. हे आपलं उत्तर आलं. त्यानंतर पुढं बघा काय दिलंय, 15चा 4था घात, या संपूर्ण कंसाचा 5वा घात आणि या सर्वाचा 2रा घात.
तर बघा इथं पाया दिलाय 15, घातांक दिलेत 4, ह्याचा घातांक 5 आणि ह्याचा घातांक 2. तर या सर्व घातांकांचा गुणाकार करायचा. बघा 4 गुणुले 5 गुणुले 2. तर बघा ह्याचा आपण गुणाकार केला तर बघा 15चा कितवा घात येतोय बघा. 4 गुणुले 5 20, 20 गुणुले 2 40, 15चा 40वा घात. हे उत्तर आलं. बघा घातांकाचा चौथा नियम काय आहे बघा. कोणत्याही संख्येचा 0वा घात असल्यास उत्तर नेहमी 1 येते. बघा कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर उत्तर नेहमी 1 येते. तर बघा एचा घात जर 0 असेल तर उत्तर 1 येतं. हा नियम आहे. त्यानंतर बघा आपण उदाहरण बघू. बघा 9चा 0वा घात बरोबर किती आपल्याला काढायला सांगितलं. तर बघा कोणत्याही संख्येचा 0 घात असेल तर उत्तर हे 1 येतं. त्याप्रमाणे आता दुसरं उदाहरण बघा. 8चा दुसरा घात, त्याचा घात 0 आणि त्याचा घात 3 असं आपल्याला दिलं आणि त्याचं उत्तर काढायला सांगितलं. बघा आपण पाठीमागचा नियम 3 बघितला होता. घाताचा घात असेल तर त्या घातांकांचे गुणाकार करायला सांगितलं. बघा पाया 8 आहे आणि तर घातांकाचा घात दिला आहे त्यामुळे ह्यांचा गुणाकार करायचा. बघा 2 गुणुले 0 गुणुले 3. तर बघा 8 0नं कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर हे 0 जे येतं. म्हणून बघा 2 गुणुले 0 गुणुले 3 काय येतं 0. मग 8चा 0वा घात. बघा 8चा 0वा घात काय असणार 1, कारण कोणत्याही संख्येचा 0वा घात असल्यास उत्तर नेहमी 1 येतं. त्यानंतर बघा इथं तिसरं उदाहरण बघा. 7चा चौथा घात भागिले 7चा चौथा घात. इथं भागाकाराचा नियम आहे. नियम क्रमांक 2 नुसार आपण सॉल्व करायचं. बघा भागाकार असेल आणि पाया जर समान असेल तर पाया एकदा घ्यायचा आणि घातांकांची वजाबाकी करायची. बघा 4 वजा 4. तर बघा 7चा घातांक 4 वजा 4 काय येते 0. तर बघा 7चा 0वा घात म्हणजे किती आलं 1. पाचवा नियम बघा आता घातांकाचा. 2 संख्या बरोबरीत असतील. बघा 2 संख्या बरोबरीत असतील त्यांचा पाया हा सारखा असेल अशा वेळेस त्या संख्यांचा घातांकही सारखाच असतो. बघा इथं a⁻m बरोबर a⁻n दिले. बघा ह्या दोन्ही संख्या बरोबरीत आहेत. a⁻m = a⁻n. अशा वेळेस काय करायला सांगितले बघा घातांकही सारखाच असतो. म्हणजे अशा वेळेस घातांक बघा इथं काय m आहे इथं n आहे. हा m आणि n हा सारखाच असतो. तर आपण उदाहरणानुसार बघू. बघा 5चा 1वा घात दिलाय बरोबर 5चा 8वा घात. या दोन्ही संख्या बरोबरीत आहेत. पाया ह्यांचा सारखा आहे म्हणून बघा घातांक पण काय असणार सारखाच असणार. म्हणजे बघा x बरोबर काय येणार 8. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. 17चा घात m अधिक n बरोबर 17चा 5वा घात दिलाय. बघा इथं पाया सारखा आहे आणि ह्या दोन्ही संख्या ह्या बरोबरीत आहेत त्यावेळेस घातांक हे सारखाच असतो. तर बघा काय येणार m अधिक 3 बरोबर 5. तर बघा m बरोबर 5 हे अधिक आहे 5 केल्या साईडला आल्यानंतर वजा होणार वजा 3. तर m बरोबर काय आलं बघा 2. त्यानंतर तिसरं उदाहरण बघा. 5चा 2x अधिक 6वा घात बरोबर 5चा 8वा घात. बघा इथं पाया समान आहे संख्या बरोबरीत आहे त्यावेळेस घातांकही सारखाच असतो. तर बघा 2x अधिक 6 बरोबर 8. बघा 2x बरोबर 8 ही अधिक 6 आहे 8 केल्या साईडला गेल्यानंतर वजा 6 होणार. त्यानंतर बघा 2x बरोबर 8 वजा 6 2. तर x बरोबर इथं 2 गुणते 2 ह्या 2ला भाग देणार. 2 जर 2ला भाग दिला तर काय येते बघा x बरोबर 1. घातांकाचा 6वा नियम बघा आता. जर संख्या गुणाकारात किंवा भागाकारात असतील त्यांचा पाया भिन्न असेल. बघा भिन्न म्हणजे वेगवेगळा असेल तर परंतु घातांक सारखं असेल तर अशा वेळेस पायांना एका कंसात घेता येते. तर बघा a⁻x गुणुले a⁻b⁻x बरोबर बघा घातांक इथं वेगवेगळा आहे म्हणून हे दोन्ही एका कंसात घेतलं. a गुणुले b आणि घातांक बघा x सारखा आहे म्हणून ह्याला एकच घातांक x दिला. त्यानंतर बघा हे गुणाकाराचं होतं. त्यानंतर इथं दिलंय भागाकाराचं. तर बघा a⁻x भागिले b⁻x बरोबर काय येणार बघा पाया ह्याचं वेगवेगळं आहे म्हणून हे पाया आहे असं लिहून घ्यायचं. बघा a/b हे कंसात x बघा ह्यात घातांक सारखा आहे इथं घातांक सारखा आहे म्हणून घातांक एकदाच लिहून घ्यायचा. आपण बघा उदाहरण बघू. बघा 5चा 3रा घात गुणुले 8चा 3रा घात गुणुले 2चा 3रा घात दिलाय. तर बघा इथं पाया 5 8 आणि 2 हे वेगवेगळे आहेत. हे बघा आपण पहिल्यांदा लिहून घेऊ. 5 गुणुले 8 गुणुले 2 आणि इथं घातांक बघा 3 3 3 घातांक हे सारखेच दिलेत म्हणून घातांक आपण एकदाच लिहून घ्यायचा. तर बघा ह्याचा आपण गुणाकार केला तर बघा 8 पंचे 40 40 दोन्ही 80 80चा 3रा घात हे उत्तर आलं.
हे गुणाकाराचं होतं. आता इथं भागाकाराचं उदाहरण बघू. बघा 8चा चौथा घात भागिले 4चा चौथा घात दिला आहे. बघा इथं 8 आहे, इथं 4 आहे, दोन्ही पाय आहेत. पाया बघा दोन्ही पण वेगवेगळे आहेत म्हणून पाया दोन्ही आहे असं लिहून घ्यायचं. बघा 8/4. इथं बघा घातांक 4 आहे, इथं घातांक 4 आहे, दोन्ही घातांक सारखेच आहेत म्हणून घातांक एकदाच लिहून घ्यायचा. बघा इथं भाग जातोय 8ला 4 बघा 4 1 4, 4 2 8. तर बघा राहिलं काय 2चा चौथा घात. हे उत्तर आलं. बघा घातांकाचा 7वा नियम. आता जर अंशातील संख्या छेदात किंवा छेदातील संख्या अंशात गेली तर घातांकाचे चिन्ह बदलते. म्हणजे बघा अधिक असेल, बघा अधिक असेल तर वजा होते आणि वजा असेल तर ते अधिक होतं. कसं असेल तर बघा अंशातील संख्या ही छेदात गेली आणि छेदातील संख्या अंशात गेली तर बघा इथं a⁻x आहे. बघा ही अंशातील संख्या ही जर आपण छेदात टाकायची म्हटलं तरी कसं येणार 1/a⁻x. ह्या घातांकाचं चिन्ह इथं अधिक आहे, इथं मायनस होणार. त्यानंतर बघा a⁻1/b⁻y बरोबर काय येणार बघा ही छेदातली संख्या ही अंशात जाते त्यावेळेस ह्या छेदातील संख्येतील घातांकाचे चिन्ह बदलते. बघा इथं अधिक आहे तर अंशामध्ये घ्यायचं झालं तर याचं काय होणार वजा होणार. आपण उदाहरणानुसार बघू. आता बघा 1/5चा दुसरा घात दिले. बघा हे छेदामध्ये हे आपल्याला अंशामध्ये घ्यायचं आहे तर बघा कसं येणार ह्या घातांकाचं चिन्ह बदलणार. ह्या घातांकाचं चिन्ह काय बघा 2 आहे तर बघा अंशात जर आपल्याला घ्यायचं झालं हे छेदात आहे अंशात घ्यायचं झालं तर ह्या 2चं चिन्ह अधिकचं वजा होणार म्हणजे 5चा वजा दुसरा घात येणार. बघा दुसरं उदाहरण बघा 1/9चा वजा तिसरा घात दिला आहे. बघा इथं छेदामध्ये दिले हे छेदातलं आपल्याला अंशात घ्यायचं आहे. अंशात घ्यायचं झालं तर बघा काय येतं हे 9 हे अधिकचं फक्त वजा होतं तर बघा इथं -3 आहे तर इथं काय येणार +3 म्हणजे 9चा तिसरा घात येणार. बघा आपण तिसरं उदाहरण बघू. 9चा वजा 11वा घात दिला आहे हे आपल्याला अंशात आहे, हे आपल्याला छेदामध्ये लिहायचं आहे तर बघा हे कसं येणार 1/9. इथं -11 आहे, ह्या -11चं छेदामध्ये काय येणार +11 म्हणजे 9चा 11वा घात येणार 1/9चा 11वा घात येणार. बघा चौथं उदाहरण बघू आपण. 7चा चौथा घात दिला आहे हे आपल्याला छेदामध्ये न्यायचं आहे तर बघा कसं येणार 1/7चा इथं 4 आहे, 4 हे अधिक आहे छेदामध्ये न्यायचं म्हटल्यानंतर 4चं म्हणजे घातांकाचं चिन्ह बदलतं. इथं अधिक आहे अधिकचं वजा होणार -4. असे मिळून मित्रांनो घातांकाचे एकूण 7 नियम आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.